नमस्कार. कल्पनास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर रावस मिरवणी हे आमचं पाठ्यप्रभू पदार्थ शेअर करणार आहे. त्यासाठी आपण पहिला साहित्य पाहूया. मी ते रावसाची कुडक्या घेतल्यात एक 10-12. त्याला मी हळद, काळी मिरीची मी पावडर करून घेतलेली आहे आणि लसणाची पेस्ट 1 टेबलस्पून. या 3च गोष्टी मी रावसला चांगले चोळून ते मॅरिनेट करून बाजूला करून ठेवूया. एक 15 मिनटं तरी ठेवायला पाहिजेत, म्हणजे तो फिशला आपला त्या मिरीचा आणखी लसणाचा स्वाद येतो. आता ह्याच्यामध्ये आपलं नेहमीचा लाल मिरी किंवा अजून दुसरा कुठलाही मसाला वापरायचा नाही. इकडे मी 1 कप ताजा खवलेला नारळ घेतले आणि इथे कोथिंबीर मी चांगली धुवून घेतलेली आहे आणि ती मिक्सरमधून आपण तिला बारीक करायचं. इथे मी थोडं पाणी घातलं त्यात. तुम्हाला वाटता येत असेल तर नथिंग लाईक इट, पण हल्ली आपण मिक्सरच वापरतो. इकडे आता मी 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. हो, तेल नाही, मिरवणीमध्ये आम्ही तूपच वापरतो. आता तिकडे अजून एक 4-5 मी पाकळ्या लसणाच्या घेतल्या आणि त्या ठेचल्या, बारीक नाही केल्या, ठेचून घेतल्या. त्याचा वेगळा स्वाद येतो ठेचलेला लसूण तुपात तळल्यावर. आता हा लसूण आपण चांगला लाल तांबूस रंग येईपर्यंत त्याला आपण तळूया. त्यानंतर आपल्या आता मॅरिनेट केलेल्या त्या रावसाच्या कुडक्या होत्या त्या आपण अलगद त्याच्यामध्ये घालूया. आता त्याला आपण ते रावस आपण नीट प्रत्येक रावस आपण त्या ह्याच्यात तुपामध्ये तळून घेऊया. तळून म्हणजे जे कोटेड विथ तूप आणि लसूण. हे बघा, मी एक कुडकी घेऊन ते बघते ते नीट झालंय की नाही. आता बोंबलाचं करते तेव्हा अशी करायची गरज नाही. हे रावस असल्यामुळे आपण हे प्रत्येक रावस चांगला लागलं की नाही त्याला लसूण आणि तूप हे बघू शकतो. हे झाल्यानंतर आपण वाटलेलं नारळ आणखीन कोथिंबीर ह्याचं वाटप आपण त्या चोळूया फिशला. हे बघा मी किती अलगद करते हे सगळं. तुम्हाला माहिती आहेत मासे म्हणजे एकदम डेलिकेट आहेत, चिकन आणि मटणसारखं नाही आहे. तर एकदम जेंटल हाताने हे आपल्याला सगळं चोळायला लागतं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी 1 कप घातलं बस, पण तुम्हाला केवढं पातळ जाडं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला. आता मी परत जरासं अलगद हाताने ढवळते, म्हणजे खाली लागलं नाही पाहिजे. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. 1 चमचा मीठ घातलं मी इकडे. आणि आता इथे मी चिंच ठेवलेली होती भिजत. मार्बल साईज चिंच आहे ती. आणि ती आता त्याचा आपण चिंचेचा पल्प ह्याच्यात घालूया, म्हणजे जरासा आंबटपणा आहे आपल्या मिरवणीला घ्यायला. आता ह्याच्यात तिखटपणा आपल्या काळ्या मिरीमध्येच आहे. लाल मिरी किंवा हिरव्या मिरच्या म्हणजे काहीही वापरलेलं नाही. आणि इथे मी झाकून त्याला 1 उकळ यासाठी वाट बघा. चला पाहूया. वाव, काय मस्त, एकदम खमंग सुटले त्या मिरवणीचा. इथे तुम्ही पाहू शकता आपलं
रावस कसं छान शिजलंय ते, पण आपल्याला रस जरा अजून वेळ उकळायला पाहिजे, म्हणून एक थोडा वेळ मी सिमवर ठेवते ते झाकून. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. ही खूप टेस्टी डिश होते निरवणी, आणि तुम्ही नक्की करून पहा, घाबरू नका. त्यात लाल मिरी आणि हिरवी मिरची नसली तरी काळं मिरी घालून एकदम वेगळीच टेस्ट मला आवडेल नक्की. तर येस, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, आणि धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय, थँक्यू, टेक केअर.